नमस्कार मित्रांनो, मी विश्वांबर शिंदे. या व्हिडिओच्या माध्यमातून जे नवीन व्हर्जन आलेलं आहे 2.0 म्हणजे ग्रामीण भागाचं रजिस्टर भाडे करार करायचं असेल, तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट ऑनलाईन करायचं असेल तर ते संपूर्ण रेंट ॲग्रीमेंट कसं करायचं तुम्हाला या व्हिडिओमधून मी शिकवणार आहे. बरं, हे रेंट ॲग्रीमेंट कोण करू शकतो? तर तो प्रत्येक जण रेंट ॲग्रीमेंट करू शकतो जो हा पूर्ण व्हिडिओ बघेल. याच्यामध्ये अवघड असं काही नसतं आणि एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केलाय. तरी तुम्ही सीएससी केंद्र चालक असाल, महाई सेवा केंद्र चालक असाल किंवा ऑनलाईन काही वर्क करत असाल तुम्ही कॉम्प्युटर लॅपटॉपवरती, तर तुम्ही निश्चित हे रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट करू शकता. शहरी भागाचं कसं करायचं यापूर्वी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे आणि आता हे 2.0 जे नवीन व्हर्जन आले ग्रामीण भागाचं रेंट ॲग्रीमेंट करण्यासाठी, तर याची देखील सविस्तर A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा अचूक प्रयत्न केला आहे. तरी तुम्हाला या रेंट ॲग्रीमेंट करताना काही अडचणी येत असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आमचा व्हॉट्सअप चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे किंवा इंस्टाग्रामची लिंक आहे. त्यावरती तुम्ही वैयक्तिक आमच्याशी प्रश्न विचारू शकता. निश्चितच आम्ही तुम्हाला सहायता करण्याचा प्रयत्न करू. निश्चितच आम्हाला तुम्ही विचारा, आम्ही तुम्हाला ती माहिती सांगण्याचा प्रयत्न करू. तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पाठवा. आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच माझे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आपण यायचे आणि आपल्याला गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचे. अशा पद्धतीनं गुगल क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर त्यामध्ये सर्च करायचे IGR महाराष्ट्र आणि इंटर बटनवर क्लिक करायचे. त्यानंतर अशा प्रकारच्या वेबसाईट तुमच्या समोर ओपन होतील. तर त्यामध्ये सुरुवातीची नोंदणी व मुद्रांकन विभाग ही महाराष्ट्र शासनाची गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. यावरती आता आपल्याला क्लिक करायचे आणि रेंट ॲग्रीमेंट करायचे. क्लिक केल्यानंतर काही नोटीस तुमच्या समोर अशी येईल, क्लोज करून घ्यायचे आणि स्क्रोल करायचे आपल्याला आणि ई लिव्ह अँड लायसन यावरती यायचे. यावर आल्याच्या नंतर खाली बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपल्याला ई लिव्ह अँड लायसन 1.9 म्हणजे शहरी भागाचं रेंट ॲग्रीमेंट, यावरती आपण एक 1.5 तासाचा सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. जवळपास 1 लाख व्ह्यूज त्या व्हिडिओला आतापर्यंत आलेले आहेत. तुम्ही बघितला नसेल तर नक्की चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि आता जे आपण शिकणार आहोत ते ग्रामीण भागाचं म्हणजे जे नवीन व्हर्जन आलेलं आहे 2.0, तर त्याचं रेंट ॲग्रीमेंट कसं बनवायचं बघू शकता. या 2.0चं रेंट ॲग्रीमेंट कसं बनवायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत. तर यावर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा काही इंटरफेस तुमच्या समोर इम्पॉर्टंट नोट येईल. तर UIDAच्या गाईडलाईननुसार या ठिकाणी एज्युकेशनसाठी आता मंत्राचा डिव्हाइस लागणार आहे याची नोटीस लागलेली आहे. फॉर एज्युकेशन आणि थंब कॅप्चर याच्यासाठी तुम्ही ओल्ड मंत्रा MFS 100 L0 किंवा पूर्वी जे रेंट ॲग्रीमेंटला आपण सेक्युजनचं डिव्हाइस वापरायचो हेमस्टार प्रो 20, तर ते डिव्हाइस तुम्ही एज्युकेशनसाठी म्हणजे थंब कॅप्चरसाठी वापरू शकता. मंत्रा किंवा सेक्युजन ग्रामीणसाठी सांगतोय. त्याच्यानंतर आधार व्हेरिफिकेशनला जे लागणार आहे ते तुम्हाला मंत्राचं नवीन डिव्हाइस L1च लागणार आहे, त्याशिवाय तुमचं होणार नाही. आणि दुसरा एक ऑप्शन आहे मंत्राचं आयरिस डिव्हाइस देखील आता चालू झालेलं आहे. म्हणजे वयोवृद्ध व्यक्ती असेल, त्याच्या हाताचे ठसे उमटत नसतील तर त्याचं रेंट ॲग्रीमेंट तुम्ही आयरिसच्या माध्यमातून डोळे स्कॅन करून देखील आता करू शकणार आहात. तर अशा पद्धतीनं संपूर्ण ही नोट आहे. आपल्याला समजली असेल असं मी समजतो. आणि आता याच्या पुढची माहिती आपण बघायला सुरुवात करूयात. तर आता क्लोज यावरती क्लिक करतो आणि आता अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल 2.0 या व्हर्जनचा ग्रामीणचा. आता न्यू युजरवरती क्लिक करावं लागेल. तुम्ही सुरुवातीला जेव्हा या वेबसाईटवर याल, तुम्ही CSC VLE असाल किंवा माहिती सेवा केंद्रवाले असाल तर तुम्ही तुमचं युजर यामध्ये बनवून अनेकांचे रेंट ॲग्रीमेंट तुम्ही तुमच्या युजरमधून बनवू शकता किंवा वैयक्तिक ज्यांचं करायचे त्यांचं देखील तुम्ही अशा पद्धतीने करू शकता.
तुम्हाला बेसिक तुमची माहिती यामध्ये टाकून रजिस्टर करायचंय आणि त्याच्यानंतर लॉग इन करून तुम्ही करू शकता. थोडक्यात तुम्हाला मी या ठिकाणी 4 स्टेप आहे. 4 स्टेपमध्ये आपल्याला जाऊन रजिस्ट्रेशन करायचं एक छोटंसं. जसं की मी तुम्हाला या ठिकाणी केल्याच्या नंतर तुम्हाला युजर आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करता येणार आहे किंवा तुमचा जो रजिस्टर मोबाईल क्रमांक आहे तो टाकून देखील तुम्हाला OTP बेस लॉग इन करून रजिस्टर रेंट अग्रीमेंट करता येणार आहेत. एक छोटंसं कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करायचं ते मी तुम्हाला आता या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करतो. न्यू युजरवरती सर्वप्रथम क्लिक करायचे. तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. यामध्ये तुम्ही फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकणं मॅन्डेटरी आहे. मदर नेम किंवा मिडल नेम ऑप्शनली आहे. टाकायचं तर टाकू शकता, नाहीतर सोडून देऊ शकता. तर मी या ठिकाणी माझं नाव फर्स्ट नेम विश्वांबर आणि शिंदे सरनेम टाकलं. आता नेक्स्ट यावरती क्लिक करतो. नेक्स्ट यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट पर्सन ॲड्रेस विचारलेला आहे. तर तुम्ही थोडक्यात याच्यामध्ये तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. तर मी याच्यामध्ये पिनकोड आणि जिल्हा अशा पद्धतीनं राज्य आणि जिल्हा तालुका सर्व गोष्टी याच्यामध्ये फिल करतो. असा बेसिक तुम्ही यामध्ये तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे राज्य निवडल्यानंतर, आणि या ठिकाणी तालुका जो तुमचा तालुका असेल तो तुम्ही तालुका निवडू शकता. शहरी असेल तर शहरीचा निवडा, ग्रामीण असेल तर ग्रामीणचा. म्हणजे शहरी निवडला म्हणजे ग्रामीणचं होणार नाही अशातला प्रकार नाहीये. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. आयडी प्रूफ तुम्ही यापैकी काहीतरी एक तुम्हाला या ठिकाणी नंबर टाकावा लागणार आहे. मी या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्स निवडतो. या ठिकाणी तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर टाकून नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला युजर पासवर्ड सेट करायचा आहे. आता या ठिकाणी युजर तुम्हाला काय ठेवायचं, तुमच्या नावाचं ठेवू शकता, तुमच्या गावाचं नाव ठेवू शकता, काही त्या पद्धतीने युजर तुम्ही टाका. आणि एक तुमचं नाव @123 किंवा गावाचं नाव @123 अशा प्रकारचा एक पासवर्ड बनवायचा आहे. पहिलं कॅपिटल ठेवा, नंतर स्मॉल टाका. त्यानंतर ॲज इट इज जसा कॅप्चर या ठिकाणी दिलाय तो कॅप्चर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर काहीतरी एक यामध्ये प्रश्न विचारला गेलाय, त्याचं एक तुम्हाला उत्तर द्यायचंय. व्हॉट इज युअर फेवरेट फूड किंवा व्हॉट इज युअर फेवरेट ॲक्टर, काहीतरी एक प्रश्न निवडायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यायचंय. म्हणजे जर कधी पासवर्ड विसरला फॉरगॉट करण्यासाठी हा विचारला जातो. सबमिट यावर क्लिक केल्याच्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल. आता तो युजर नेम जो आता तुम्ही ठेवला होता तो युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता, किंवा तुमचा मोबाईल नंबर देखील रजिस्टर झालाय. मोबाईल नंबरवर क्लिक करायचंय. यामध्ये तो आता टाकलेला मोबाईल क्रमांक तुम्ही यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि खाली जो कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर तुम्हाला यामध्ये आता टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं संपूर्ण मोबाईल नंबर आणि कॅप्चर टाकून गेट OTP वरती क्लिक करायचे. आता काय होणार, तुम्ही रजिस्ट्रेशन मध्ये जो मोबाईल क्रमांक टाकलाय त्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरती OTP पाठवला जाईल आणि तो OTP तुम्हाला यामध्ये टाकून लॉग इन करता येणार आहे. तर अशा पद्धतीने मी मोबाईल क्रमांकावरती OTP सेंड केलेला आहे. आता हा मोबाईल क्रमांक तोच पाहिजे ज्यामध्ये आता आपण पूर्वी रजिस्ट्रेशन केलं, तो रजिस्ट्रेशन करताना वापरलेलाच मोबाईल क्रमांक. मग तुम्ही स्वतःचा वापरू शकता किंवा कस्टमरचा वापरू शकता. अशा पद्धतीनं कॅप्चर OTP टाकून लॉग इन करायचे. लॉग इन केल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल. अशा पद्धतीनं ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, इंटरफेस बघून घ्यायचं. न्यू डॉक्युमेंट एंट्री यावरती क्लिक करायचे. न्यू डॉक्युमेंट एंट्री यावरती क्लिक केल्याच्या नंतर थोडासा वेळ घेईल. त्यानंतर अशा प्रकारचा पॉपअप तुमच्या समोर ओपन होईल. तुम्हाला वरून ABCDEFGH असं बघायला मिळेल, ABCDची 12 खडी. तर त्या पद्धतीने आपल्याला स्टेप कंप्लीट करायच्या आहेत. बघू शकता, जनरल इन्फॉर्मेशन, प्रॉपर्टी डिटेल, पार्टी डिटेल, विटनेस अशा पद्धतीने संपूर्ण स्टेप आपल्याला कंप्लीट करायच्या. तर सोपं आहे. एक एक स्टेप मी तुम्हाला कंप्लीट करून या ठिकाणी दाखवणार आहे. सर्वप्रथम आपल्याला जनरल इन्फॉर्मेशन डाव्या साईडला बघू शकता, इकडे तुम्हाला ABCD मध्ये दाखवलेलं आहे. ABCD, C म्हणजे पार्टी, D म्हणजे विटनेस, अशा पद्धतीने सर्व स्टेप आपल्याला फॉलो करायच्या. त्या
आणि आय वर गेल्याच्या नंतर डायरेक्ट तुमचं ऍप्लिकेशन सबमिट होणार आहे. तर आता संपूर्ण स्टेप बाय स्टेप आपण एक एक पेज या ठिकाणी ऑनलाईन भरणार आहोत आणि तशा पद्धतीने आता आपण रेंट ॲग्रीमेंट करणार आहोत. तर शेवटच्या स्टेपला सबमिशन दाखवलेलं आहे, बघू शकता. तर आता आपल्याला डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला थोडक्यात माहिती. आता प्रॉपर्टी टाईप मध्ये आपण काय निवडणार, तर प्रॉपर्टी रेसिडेन्शियल म्हणजे रहिवासी झोन आहे, राहण्यासाठी आहे का नॉन रेसिडेन्शियल आहे, म्हणजे राहण्यायोग्य म्हणजे कोणती, घर, फ्लॅट, आणि नॉन रेसिडेन्शियल म्हणजे गोदाम वगैरे, गोडाऊन नाही का आपण म्हणतो तसं. तर आपण ही रहिवासी झोन घर आहे म्हणून आपण रेसिडेन्शियल निवडले. त्यानंतर डॉक्युमेंट एज्युकेशन ॲट लोकेशन म्हणजे कोणत्या लोकेशनचं आपण करतोय त्या गावाचं नाव यामध्ये आपण टाकायचे. ज्या गावचं रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट करतोय एज्युकेट ॲट लोकेशन टाकायचे. त्याच्यानंतर स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन फी पेड बाय म्हणजे स्टॅम्प आणि रजिस्ट्रेशन फी पे कोण करणार आहे, लायसन्सी का लायसनर, दोघांपैकी मालक भरणार आहे का भाडेकरू भरणार आहे, हे आपल्याला या ठिकाणी निवडायचे. जर दोघेही भरत असतील तर सर्वात खालचा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे दोघेही भरतात म्हणून, किंवा ओनर भरतोय का टेनेंट भरतोय त्याची निवड तुम्ही याच्यामधून करायची. आता या केसमध्ये दोघेही सेम भरतायत म्हणून मी दोघांचे ऑप्शन निवडले. आता रिफंडेबल डिपॉझिट, तुम्ही डिपॉझिट किती देताय म्हणजे भाडेकरू मालकाला डिपॉझिट किती देतोय, टेनंट ओनरला डिपॉझिट किती देतोय ते डिपॉझिट तुम्ही यामध्ये टाकायचे. जे काही असेल तुमचं ते डिपॉझिट या ठिकाणी टाकायचे. मी 10,000 रुपये टाकले. त्याच्यानंतर नॉन रिफंडेबल मध्ये काही नाही. आता फिक्स रेंट आहे का वायरिंग रेंट म्हणजे वाढता रेट आहे का फिक्स रेंट आहे. फिक्स रेंट असेल तर तुम्ही फिक्स रेंट निवडू शकता, आणि जर वाढता रेंट असेल तुम्हाला, जर एकापेक्षा जास्त वर्षाचं रेंट ॲग्रीमेंट करत असाल तर कशा पद्धतीनं करायचं सांगतो तुम्हाला. आता एकापेक्षा जास्त 5 वर्षाचं जर रेंट ॲग्रीमेंट तुम्हाला करायचं मिनिमम 1 महिना आणि मॅक्झिमम 60 महिन्याचं तुम्ही करू शकता, इथं दाखवले. तर अशा पद्धतीनं बघा, समजा तुम्हाला उदाहरणार्थ एक आपण पकडू या ठिकाणी, रेंट किती आहे ते पकडूयात. जर तुम्हाला 60 महिन्याचं 60 महिन्याचं रेंट ॲग्रीमेंट करायचे म्हणजे 5 महिन्याचं झालं, बरोबर आपलं, सॉरी 5 वर्षाचं झालं, 12 पंचे 60. मिनिमम लॉक पिरियड 1 महिन्याचा टाकू, म्हणजे तुम्हाला जर खाली करायचं असेल तर मिनिमम 1 महिना अगोदर सांगावं लागेल, म्हणजे ज्याला नोटीस पिरियड म्हणूयात आपण. त्याच्यानंतर फॉर्म डेट म्हणजे आता कोणत्या तारखेपासून करायचंय ती तारीख तुम्हाला यामध्ये निवडायची. आता ती तारीख निवडल्याच्या नंतर आपण 60 महिन्याचं रेंट ॲग्रीमेंट म्हणल्याच्या नंतर डायरेक्ट तुम्हाला 5 वर्ष पुढची तारीख या ठिकाणी आलेली असेल, म्हणजे 5 वर्षाचं आपण करतोय. ऑटोमॅटिक ते कॅलेंडर तुम्ही तारीख निवडल्याच्या नंतर त्या ठिकाणी येईल. आता पहिला महिना ते 12वा महिना या ठिकाणी आता मी 12 टाकतो. 1 महिना ते 12 महिने किती रेंट असेल ते समोर आता आपल्याला या ठिकाणी टाकायचंय. म्हणजे मला एकाच वर्षाचं करायचंय पण मी तुम्हाला सविस्तर सांगतोय, त्यासाठी मी व्हिडिओ थोडा वाढवतोय. आता समजा उदाहरणार्थ 5,000 रुपये रेंट आहे, तर 1 महिना ते 12 महिना 5,000. त्याच्यानंतर इथं 13व्या महिन्यापासून 24व्या महिन्यापर्यंत आता 5% वाढ असेल किंवा 10% वाढ असेल. उदाहरणार्थ 10% वर्षाला वाढ आहे, तर 5,000 रेंट आहे, तर 5,000ला 10% वाढ झाली दुसऱ्या वर्षामध्ये, म्हणजे 5,500 रुपये रेंट झाला 13व्या महिन्यापासून 24 पर्यंत. त्याच्यानंतर 25 महिन्यापासून 36व्या महिन्यापर्यंत पुन्हा त्यामध्ये 10% वाढ, म्हणजे प्रत्येक वर्षी 10% वाढ. म्हणजे मी सांगतोय म्हणून नाही, प्रत्येकाच्या केसेसमध्ये वेगवेगळा प्रकार असू शकतो. कोणाचा 5% वाढ असेल, कोणाची 3% असेल, कोणाची 8% असेल, कोणाची 10% असेल, तर कोणाची त्यापेक्षा जास्तही असू शकते. तर त्या स्थानिक पातळीवर जसं त्यांचं ठरलेलं आहे भाडेकरू आणि मालक या दोघांच्या मते, ते तशा पद्धतीनं तुम्ही डिटेल याच्यामध्ये भरायचे. 1 महिन्यापासून 12व्या महिन्यापर्यंत इतका, 13व्यापासून 24 पर्यंत इतकं, म्हणजे हे 1 वर्ष आहे. म्हणजे मिनिमम तुम्ही 1 महिना ते मॅक्झिमम 60 महिन्याचा म्हणजे 5 वर्षापर्यंतचा भाडे करार करू शकता. 5 वर्षानंतर जर तुम्हाला वाढवायचं असेल तर परत तो तुम्ही रिन्यू करून घेऊ शकता.
तर अशा पद्धतीनं 10% तुम्हाला जर वाढ करायची असेल तर त्या हिशोबाने मी हे स्ट्रक्चर बनवतोय, हे सांगतोय तुम्हाला. अशा पद्धतीने यामध्ये थोडंफार कमी जास्त काही होऊ शकतं, पण एक डेमो म्हणून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की तुम्हाला हे समजावं म्हणून. अशा पद्धतीनं संपूर्ण मी 5 वर्षाचं स्ट्रक्चर तुमच्या समोर लिहिलंय 10% वाढीप्रमाणे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला त्या टक्केवारीनुसार किती वाढ आहे तसं करू शकता. आता या ठिकाणी फिक्स आहे म्हणून मी फिक्स रेटवरती क्लिक करतो. डिपॉझिट 10,000 आहे म्हणून मी या ठिकाणी टाकलेलं आहे. त्यानंतर 12 महिन्याचं करायचं आहे म्हणून मी या ठिकाणी 12 महिने टाकले आणि लॉक पिरियड 1 महिना टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने मी लॉकिंग पिरियड देखील या ठिकाणी टाकून आता कोणत्या तारखेपासून तुम्ही करणार आहात ती तारीख यामध्ये निवडायची. आता ॲज इट इज ऑटोमॅटिक समोर 1 वर्षाची तारीख या ठिकाणी आलेली आहे. ॲव्हरेज मंथली रेंट किती असणार आहे तो रेंट तुम्हाला आता या ठिकाणी टाकायचा आहे, कारण तुमचं डिपॉझिट किती आणि रेंट किती यावर डिपेंड होतं की तुमची स्टॅम्प ड्युटी किती असणार, रजिस्ट्रेशन फीस किती असणार त्यावर डिपेंड असतं. अशा पद्धतीनं ॲव्हरेज मंथली रेंट किती असेल ते टाकला मी आणि सेव्ह बटनवरती क्लिक करतो. तर या ठिकाणी बरोबर आपण डिटेल भरलेत म्हणून ओके वरती क्लिक करून आता ते डिटेल सेव्ह करतो या ठिकाणी. तर आता हे संपूर्ण दिलेलं डिपॉझिट आणि हा ठरवलेला रेंट हे आपण कशा पद्धतीनं त्यांना दिलेलं आहे हे डिटेल आता आपल्याला सेव्ह करायचे. डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली या ठिकाणी झालेलं आहे. आता मी थोडंसं स्क्रोल करून घेतो. स्क्रोल केल्याच्या नंतर बघू शकता डिपॉझिट डिटेल या ठिकाणी आलेलं आहे. आता डिपॉझिट केलेले पैसे तुम्ही कशा पद्धतीने दिले ती या ठिकाणी आता निवडायचं आहे आपल्याला. मोड ऑफ पेमेंट, आता ते डिमांड ड्राफ्टने तुम्ही त्या ओनरला पैसे दिलेत भाडेकरूंनी का इंटरनेट बँकिंगने दिलेत का कॅश दिलेले आहेत डिपॉझिट का UPIच्या माध्यमातून केले. जर UPI मी पर्याय निवडला तर तुम्हाला UPIचा ट्रान्झॅक्शन ID टाकायचा आहे. डिमांड ड्राफ्ट निवडला तर काय DDचा चेक नंबर असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. इंटरनेट बँकिंग जर निवडलं तर कोणती बँक, टायमिंग काय, कसं ट्रान्सफर केलं, कोणत्या अकाउंट नंबरवर हे डिटेल द्यायचे. आणि कॅश डिपॉझिट हा जर पर्याय निवडला तर तुम्हाला काही द्यावं लागणार नाही. हे बघा इंटरनेट बँकिंग मी या ठिकाणी निवडले. तुम्हाला ब्रांच निवडायची, होम ब्रांच निवडायची, ट्रान्सफर अमाऊंट निवडायचे, रेफरन्स ID, डेट टाकायची. पण त्याच ठिकाणी UPI निवडलं तर या ठिकाणी तुम्हाला UTR नंबर जो असतो UPIचा ट्रान्झॅक्शनचा तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायची, डेट टाकायची आणि अमाऊंट टाकायची. अशा पद्धतीने डिटेल या ठिकाणी तुम्हाला भरावे लागणार आहेत. पण याच ठिकाणी आपण जर कॅश पैसे दिले असतील तर तुम्ही कॅश हा ऑप्शन जर निवडला तुम्हाला ह्या गोष्टी हे डिटेल भरावे लागत नाहीत. तर त्यांना विचारायचं ज्यांचं तुम्ही रेंट अग्रीमेंट करता पेमेंट तुम्ही कशा पद्धतीने डिपॉझिट केलेले आहे आणि तशा पद्धतीने ते तपशील तुम्हाला यामध्ये भरायचे. आता मी या ठिकाणी कॅश दिलेले आहेत त्यांनी म्हणून मी कॅश ऑप्शन निवडला आहे आणि कॅश अमाऊंट किती दिले ती अमाऊंट या ठिकाणी टाकायची आणि कोणत्या तारखेला दिली ती तारीख या ठिकाणी टाकून सेव्ह बटन आपल्याला क्लिक करायचंय. तर 10,000 रुपये डिपॉझिट यांनी दिलेले आहे, कोणत्या तारखेला दिलेले ती तारीख त्यांना विचारायची. अशा पद्धतीने तारीख टाकून घ्यायची आणि नंतर आपल्याला काय करायचंय सेव्ह बटनवर क्लिक करून डिटेल सेव्ह करायचे. तर अशा पद्धतीने मी सेव्ह बटनवर क्लिक करतो. थोड्याच वेळात असे डिटेल आपल्याला सेव्ह झालेले दिसतील. आता ऑटोमॅटिक आपला बी रकान्यामध्ये आपला वरून गेलेले आहे. आता याच्यामध्ये बघू शकता या बी रकान्यावर ऑटोमॅटिक आपला फॉर्म आलेला आहे. आता यामध्ये प्रॉपर्टी डिटेल म्हणजे ज्या प्रॉपर्टीचं तुम्ही रेंट अग्रीमेंट करताय ती प्रॉपर्टी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, त्यानंतर तालुका कोणता आहे तो तालुका यामध्ये निवडायचा आहे. सिटी किंवा व्हिलेज म्हणजे सिटी आहे का व्हिलेज आहे ते तुम्हाला यामध्ये निवडायचे. म्हणजे तुमच्या गावाचं नाव काय आहे ते गाव तुम्हाला यामध्ये निवडायचे. अशा पद्धतीने गाव निवडायचे. ऑटोमॅटिक रुरल समोर आलेला असेल, ग्रामीणचा असेल, जिल्हा परिषद आलेले असेल तुम्हाला. त्याच्यानंतर एरिया युनिट म्हणजे किती स्क्वेअर फूट आहे ते तुम्हाला यामध्ये टाकायचे. तर त्यांना विचारायचंय की आपण ज्या फ्लॅटचं ज्या घराचं रेंट अग्रीमेंट करतोय ते किती स्क्वेअर फूट आहे किंवा किती स्क्वेअर मीटर आहे त्यांना विचारायचंय आणि त्या पद्धतीनं स्क्वेअर मीटर आहे का फीट आहे ते तुम्हाला यामध्ये टाकायचंय. आता 550 स्क्वेअर फूट आहे मी या ठिकाणी टाकलंय आणि तशा पद्धतीने निवडलंय. आता टाईप ऑफ युनिट म्हणजे टाईप ऑफ युनिट म्हणजे फ्लॅट आहे का, शॉप आहे का, ऑफिस आहे का, रो हाऊस आहे, गोडाऊन आहे
का खाली जागा आहे का हाऊस आहे ते या ठिकाणी निवडायचे. आता हाऊस म्हणजे घर आहे एक, म्हणून ते मी या ठिकाणी हाऊस त्याची निवड केली. जे असेल तुम्ही रेंट अग्रीमेंट करताना ते निवडायचे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर तुमचा आता प्रॉपर्टीची जे डॉक्युमेंट आहे त्यावरला जो पत्ता आहे तो पत्ता आता आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. जसं की तुम्ही इंडेक्स 2 बघत असाल किंवा लाईट बिल बघत असाल का टॅक्स पावती बघत असाल, त्यावर जो पत्ता आहे तो पत्ता आपल्याला यावरती टाकायचा आहे. तर तुमचा हाऊस नंबर काय असेल तर तो हाऊस क्रमांक टाका. तिथून कुठला रोड जात असेल तर रोड टाका. त्याच्यानंतर त्या हाऊसला त्या फ्लॅटला काही पार्किंग असेल तर समोर तुम्ही या ठिकाणी पार्किंग एरिया जो दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही टाकू शकता किती स्क्वेअर मीटर आहे किंवा किती स्क्वेअर फूट आहे ते पार्किंग मध्ये एरियामध्ये तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर आपल्याला पार्किंग एरिया युनिट म्हणजे स्क्वेअर फूट मध्ये आहे का स्क्वेअर मीटर मध्ये आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचे. जर तुमचा फ्लॅट असेल त्याला गॅलरी असेल तर ती गॅलरी तुम्ही या ठिकाणी टाकायची. किती स्क्वेअर फूट आहे का स्क्वेअर मीटर आहे ते तुम्हाला यामध्ये निवडायचे. त्याच्यानंतर प्रॉपर्टीचा जो ॲड्रेस आहे त्या लाईट बिलावरला तो ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. जे काही डॉक्युमेंट तुम्ही वापरत असाल रेंट ॲग्रीमेंटसाठी त्यावर जो पत्ता आहे तो पत्ता तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर पत्ता टाकून झाल्याच्या नंतर तुमचा जो काही पोस्टल पिनकोड असेल तो पोस्टल पिनकोड तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. हे सर्व जे डिटेल आपण यामध्ये टाकतोय हे प्रॉपर्टी हद्दीतले टाकतोय, म्हणजे ज्या गावातली प्रॉपर्टी आहे तुमचं घर आहे ते डिटेल आपण त्या लाईट बिलावरले यामध्ये डिटेल भरत आहोत. तर अशा पद्धतीने मी ॲड्रेस यामध्ये टाकून घेतला. पिनकोड पोस्टल पिनकोड जो असतो तो पोस्टल पिनकोड यामध्ये टाकायचा आहे. आणि पोस्टल पिनकोड टाकल्याच्या नंतर पोलीस स्टेशन कोणतं आहे तुम्हाला त्या स्थानिक ठिकाणी ते पोलीस स्टेशन या ठिकाणी निवडायचे. अशा पद्धतीने पोलीस स्टेशन या ठिकाणी निवडलेलं आहे. आता सिलेक्ट प्रॉपर्टी यावरती क्लिक करायचंय. आता सिटी सर्वे नंबर आहे का गट नंबर आहे त्यावर निवडायचंय आणि जो काही गट नंबर असेल तो गट क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं गट क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. एनी अदर प्रॉपर्टी आयडेंटिफिकेशन अजून जर काही असेल माहिती तर ती तुम्ही या ठिकाणी भरू शकता, नाहीतर आपल्याला ॲड या बटनवर आता क्लिक करायचे. तर व्यवस्थित भरून घेतली असं मी समजतो आणि त्यानंतर ॲड बटनवरती क्लिक करतो. ॲड बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर स्क्रोल करून तुम्हाला दाखवतो या ठिकाणी ते डिटेल आपले या ठिकाणी ॲड झालेले आहेत. प्रॉपर्टी डिटेल ॲड झालेत. आता ॲडिशनल डिटेल तुम्हाला ॲडिशनल डिटेल आता या ठिकाणी टाकून घ्यायचे. ॲडिशनल डिटेल आपल्याला काय टाकायचे बघू शकता. जर काही तुमच्या त्या घरामध्ये त्या फ्लॅटमध्ये जर काही फर्निचर असेल तर सिलेक्ट यावर क्लिक करून तुम्ही फर्निचरचे डिटेल यामध्ये द्यायचे. काय फर्निचर, फॅन असेल, ट्यूबलाईट, बल्ब, बेड, सोफा, टेबल, चेअर असेल, कार्पेट असेल. त्याच्यानंतर वेगवेगळं तुमचं एअर कूलर असेल, गॅस सिलेंडर असेल किंवा वॉशिंग मशीन असेल, वॉटर प्युरिफाय असेल, इलेक्ट्रिसिटी सिलेंडर असेल, या अशा गोष्टी जर काही असतील तर यामध्ये तुम्ही तशा नोट करायच्या रजिस्टर रेंट ॲग्रीमेंटमध्ये, त्याचा उल्लेख होऊन येणार आहे. फॅन एक असेल, ट्यूबलाईट 2 असतील, बेड एक असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये टाकायच्यात. जर असतील तरच टाकायच्यात, त्यांना विचारायचंय. शक्यतोवर बऱ्याच ठिकाणी नसतं, असेल तर ॲड करा, नसेल तर क्लोज करून बंद करा. बंद केल्याच्या नंतर या ठिकाणी नुकसान भरपाई जर काही झाली तर ती किंवा घराचे जे पेपर, टॅक्स, लाईट बिल ह्या गोष्टी आहेत ते कोण पे करणार आहे हे खाली विचारले. पण टर्म्स आणि कंडिशन मध्ये तुम्हाला जर काही वेगळं तुमचं ठरलं असेल गव्हर्नमेंटच्या नियमापेक्षा वेगळं तर ते तुम्ही या ठिकाणी टाईप करून टाकू शकता. मी मराठीमध्ये टाईप करतोय पण याचं कॉपी पेस्ट करून तुम्हाला इंग्लिशमध्ये हे नोट या ठिकाणी टाकायचंय. आता जर काही दोघांमध्ये भाडेकरू आणि ओनर यांच्यामध्ये जर ठरलं असेल की प्रत्येक महिन्याच्या मला 1 तारखेला पैसे दिले पाहिजे, अशी काही एखादी वेगळी तुमची स्पेसिफिक जर काही अट तुम्हाला असेल तर ती यामध्ये तुम्ही नोट करू शकता. एक मी या ठिकाणी मराठी टायपिंग करतो पण तुम्हाला हे इंग्लिशमध्ये यामध्ये तुमचं जे ठरलेलं आहे त्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायच्यात, मेन्शन करायच्यात. आणि दुसरा एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी ॲडिशनल टर्म्स आणि कंडिशन जे असतात याच्यामध्ये तुम्ही एक अशी गोष्ट आहे की आता
बऱ्याच लोकांना पोलीस व्हेरिफिकेशन काढावं लागतं काही बॅच घेण्यासाठी किंवा रिक्षा परवान्यासाठी. तर तुम्ही यामध्ये असं नमूद करणं गरजेचं आहे की तुम्ही मागच्या 10 ते 15 वर्षापासून किंवा 20 वर्षापासून या पत्त्यावर राहत आहात. तर तुम्ही अशा पद्धतीनं टाकू शकता की बाबा या पत्त्यावर मी गेले 10 वर्षापासून किंवा 15 वर्षापासून सदरील या पत्त्यावर राहत आहे. म्हणजे तुमचं ॲग्रीमेंट आहे हे 1 वर्षाचं तुम्ही करता, हे 1च वर्षाचं होणार आहे. पण त्या ॲग्रीमेंटमध्ये तुमच्या असं नमूद केलेलं असणार आहे की या सदरील पत्त्यावर गेल्या मागच्या 15 वर्षापासून आम्ही इथे राहत आहोत. तर हे अशा पद्धतीचं केल्याच्या नंतर तुम्हाला रिक्षाचा परवाना काढताना असेल किंवा पोलीस व्हेरिफिकेशन काढताना असेल किंवा अजून दुसऱ्या कुठल्या इतर कामासाठी वापरण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकतं. म्हणून कशासाठी काढताय अगोदर विचारायचं आणि त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये ॲडिशनल सर्व डिटेल त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. तर मला काय सांगायचं हे तुम्हाला कळालं असेल असं मी समजतो. आता या पत्त्यावर गेली 10 वर्षापासून आम्ही राहत आहोत अशा पद्धतीने या ठिकाणी टाकू शकतो आपण. मराठी टायपिंग मधून मी टाकतोय. वास्तवात आहे अशा पद्धतीनं तुम्हाला जे काही तुमचे ठरले असतील, मी फक्त हे असं सांगतोय, तुम्ही वेगळं जर काही तुमचं ठरलं असेल देवाणघेवाण तर ती तुम्ही यामध्ये स्पष्ट अशी नमूद करू शकता. याला आपण त्या जुन्या रेंट ॲग्रीमेंटमध्ये मिसलेनियस हा 13 नंबरचा ऑप्शन समजला जायचा. आता याच्यामध्ये तेच ऑप्शन फक्त थोडे मागे पुढे दिलेले आहेत खूप सोप्या पद्धतीनं. आता घराची नुकसान भरपाई टॅक्स या गोष्टी कोण भरणार आहे, ओनर लायसनर भरणार आहे का लायसन्सी, ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं. आता 99% मध्ये लायसनरच भरत असतो, म्हणजे जो ओनर आहे तोच ओनर यावर क्लिक करायचा आणि सेव्ह बटनवर क्लिक करायचं. सेव्ह बटनवर क्लिक केल्याच्या नंतर थोडासा वेळ घेतला जातो डिटेल सेव्ह होण्यासाठी. अशा पद्धतीनं रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली आपलं झालेलं आहे. आता बघू शकता आपलं सी वरती आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला पार्टी ऍड करायची. पार्टी म्हणजे कोणती पार्टी, तर एक भाडेकरू ही एक पार्टी आहे आणि ओनर ही एक पार्टी आहे. ह्या 2 पार्ट्या तुम्हाला या ठिकाणी ऍड करायच्या. तर सर्वप्रथम आपण ओनर आणि टेनेंट ऍड करून घेणार आहोत. आता लायसनर म्हणजे कोण, तर ओनर या ठिकाणी सर्वप्रथम आपण जोडून घेणार आहोत. पार्टी क्रमांक 1 ओनर आपण लायसनर या ठिकाणी जोडून घेतोय. लायसनर आपण निवडल्याच्या नंतर समोर काय करायचंय, सिलेक्ट पार्टी कॅटेगरी. याच्यामध्ये तो काय करतो बाबा, ट्रस्टी आहे, कंपनी आहे का पॉवर ऑफ अटर्नी आहे केलेली, म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे त्याला अधिकार दिलेले कुठल्या तरी संस्थेने. तर या ठिकाणी इंडिव्हिज्युअल आहे म्हणून मी या ठिकाणी इंडिव्हिज्युअल निवडलं. त्याच्यानंतर या ठिकाणी एक्झिक्यूट येस करायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आधार प्रमाणे पार्टीचं नाव टाकायचंय, कारण आधार बेस केवायसी या ठिकाणी केली जाणार आहे. तर तशा पद्धतीने पार्टीचं पूर्ण नाव आधार प्रमाणे टाकायचे. मदर नेम टाकायचे. काही टोपन नाव आहे का त्यांना, ते आलिस नेम असेल तर टाकायचंय, नाहीतर सोडून द्यायचे. आता याच्या ठिकाणी जेंडर निवडायचे, मेल आहे का फिमेल. ओनर जे आहेत ते लाईट बिल किंवा इंडेक्स 2 जे ओनर आहेत ते मेल आहेत का फिमेल, महिला का पुरुष ते निवडायचे. त्यानंतर त्यांची डेट ऑफ बर्थ आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने त्यांच्या आधार कार्डवर जी डेट ऑफ बर्थ असेल त्या पद्धतीने तुम्हाला त्यांची संपूर्ण डेट ऑफ बर्थ या ठिकाणी निवडायची. तर मी या ठिकाणी आधार कार्ड प्रमाणे त्यांची डेट ऑफ बर्थ टाकून घेतो. ऑटोमॅटिक वय त्यांचं समोर कॅल्क्युलेट झालेलं आहे. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, ओनर आणि टेनेंट या दोघांचंही पॅन कार्ड असणं खूप गरजेचं आहे. पूर्वी फक्त ओनरचं लागायचं, भाडेकरूचं नसलं तरी चालायचं, पण या ठिकाणी ओनर आणि टेनेंट दोघांचंही पॅन कार्ड हे मॅन्डेटरी दिलेले आहे. त्यामुळं पॅन कार्ड हे असणं गरजेचं आहे. त्यांना आधीच सांगायचं की पॅन कार्ड असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने मी पॅन कार्ड क्रमांक टाकून घेतो आणि तो अचूक असावा, कारण समोर गेल्याच्या नंतर आपल्याला हा व्हेरीफाय करायचा आहे. ते देखील मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी पॅन कार्ड क्रमांक टाकून घेतला.
त्याच्यानंतर ते काय करतात, ॲडव्होकेट आहेत, ॲग्रिकल्चर आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, लॉयर आहेत, काय आहेत ते, बिझनेसमन आहेत का काय, ते तुम्हाला यामध्ये सविस्तर निवडायचे. आता ह्या हाऊसवाईफ आहेत, काही करत नाहीत म्हणून त्यांचं ऑक्युपेशन हाऊसवाईफ निवडले. ईमेल आय डी असेल तर टाकू शकता. त्यानंतर मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल क्रमांकावरती OTP जात असतात, त्याच्यामुळं ज्यांचं करतोय त्यांचाच मोबाईल क्रमांक यामध्ये आपल्याला वापरायचा आहे. आणि पिनकोड जो असेल त्यांच्या आधार कार्डवर तो पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे. आणि खाली त्यांच्या आधार कार्ड प्रमाणे जो ॲड्रेस असेल त्यांच्या आधारवरती तो आधारवरला ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. तर अशा पद्धतीनं जो त्यांच्या आधार कार्डवर असेल तो ॲड्रेस या ठिकाणी टाकून घेतो. आणि असं संपूर्ण तपशील व्यवस्थित भरून झाल्याच्या नंतर आपल्याला सेव्ह बटनवर क्लिक करून डिटेल सेव्ह करायचे. अशा पद्धतीने संपूर्ण डिटेल या ठिकाणी मी पिनकोड सहित टाकून घेतलेले आहेत आणि सेव्ह बटनवरती क्लिक करतो. क्लिक केल्याच्या नंतर सक्सेसफुली आपल्याकडं एक पार्टीचे डिटेल हे सेव्ह झालेले आहेत असं दिसून येईल. काइंडली व्हेरीफाय पॅन अँड चेक, म्हणजे आता पॅन कार्ड यांचं व्हेरीफाय करून घ्या म्हणतात, पण आपण बघू शकता आता या ठिकाणी दुसरी पार्टी ही ऍड करून घेऊ एकदा, लायसन्सी, आणि दोघांची नंतर डिटेल आपण सोबतच व्हेरीफाय करूया. अशा पद्धतीने डिटेल या ठिकाणी मी लायसन्सीचे ऍड करतो. आता हे देखील इंडिव्हिज्युअल आहेत म्हणून इंडिव्हिज्युअल निवडायचे. तुमच्या रेंट अग्रीमेंटमध्ये जे असतील तशी तुम्ही यामध्ये निवड करा. या ठिकाणी त्यांचं आता नाव विचारलंय. दिस नेम विल बी रिफ्लेक्टेड आफ्टर KYC नेम इज फॅच फॉर आधार, म्हणजे आधार प्रमाणे तुम्ही नाव टाका. आधारशी ते नाव व्हेरीफाय केलं जाणार आहे. तर आधार कार्डवर जसं ऑनलाईनला आहे तशा पद्धतीने तुम्ही यामध्ये त्यांचं नाव टाकायचंय. आणि समोर ऑप्शनली आहे आईचं नाव, टोपण नाव असेल तर या ठिकाणी मी त्यांचं आधार प्रमाणे नाव टाकून घेतो. संपूर्ण हे डिटेल जे आहेत ते ऑनलाईनला व्हेरीफाय केले जाणार आहेत म्हणून आपल्याला डिटेल टाकताना हे व्यवस्थित जसे आहेत तसेच्या तसे डिटेल तुम्हाला यामध्ये टाकायचे. त्यानंतर जेंडर या ठिकाणी मेल फिमेल जे असेल ते निवडा. त्याच्यानंतर त्यांची जी जन्मतारीख असेल आधार कार्ड प्रमाणे ती जन्मतारीख तुम्हाला यामध्ये टाकायची. हाताने या ठिकाणी टाकून टाईप होणार नाही, तुम्हाला असं कॅलेंडर ओपन करून त्याच्यामधून हे तुम्हाला डेट ऑफ बर्थ त्यांची सिलेक्ट करायची. त्यांचं वय समोर ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट झालेला असेल. आता त्यांचा जो पॅन कार्ड क्रमांक असेल तो पॅन कार्ड क्रमांक तुम्हाला यामध्ये आता टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने मी त्यांचा पॅन कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकून घेतो. आता ते काय करतात ते तुम्हाला यामध्ये आता निवडायचे. फार्मर आहेत का किंवा कोणी गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत का त्यामध्ये तुम्हाला निवडायचं. आता ह्या देखील एक हाऊसवाईफ आहेत. ईमेल आय डी टाकण्याची आवश्यकता नाही, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. मोबाईल क्रमांक टाकल्याच्या नंतर समोर तुम्हाला पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पिनकोड टाकून घेतलाय आणि त्याच्यानंतर त्यांच्या आधार कार्डवर म्हणजे जे भाडेकरू त्यांच्या आधार कार्डवर जो असेल तो पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर सेव्ह बटनवरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने सेव्ह बटनवर क्लिक केल्याच्या नंतर सक्सेसफुली डिटेल या ठिकाणी दोन्ही पार्ट्याचे ऍड झालेले आहेत बघू शकता. आता आपल्याला काय करायचंय, ह्याच्यात चलन कोणाच्या नावाने बनवायचे, सेट चलन नेम यावरती क्लिक करायचंय. ओनरच्या नावाने बनवायचे का टेनेंटच्या नावाने बनवायचे, तशा पद्धतीने तुम्ही सेट चलन नेम यावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर सेट अस प्रेझेंटर म्हणजे डॉक्युमेंट प्रेझेंट कोण करणार आहे तो प्रेझेंटर म्हणून देखील या ठिकाणी ओनरला तुम्ही क्लिक करू शकता. अशा पद्धतीने काही चुकलं असेल तर डिटेल तुम्ही एडिट पण करू शकता. आता व्हेरीफाय पॅन यावर क्लिक करायचे. बघू शकता पॅन कार्ड अशा पद्धतीने सक्सेसफुली तुमच्या समोर व्हेरीफाय होईल. त्याच्यानंतर टेनेंटचं देखील पॅन कार्ड व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आपल्याला. असे डिटेल सर्व तुमच्या समोर शो होतील, व्हेरीफाय होईल अशा पद्धतीने पॅन कार्ड. आता दोन्ही डिटेल पार्ट्या ऍड झाल्यात, पॅन कार्ड देखील या ठिकाणी व्हेरीफाय केलेत. आता नेक्स्ट बटनवर क्लिक करायचंय.
नेक्स्ट बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला या ठिकाणी विटनेस 2 जोडायचे. आता आपल्याला या ठिकाणी विटनेस जोडून घ्यायचे. तर विटनेस म्हणजे कोण, तर दोघांच्या वतीनं जे असतात ते साक्षीदार आता आपल्याला या ठिकाणी ऍड करायचे. तर ऍड करताना साक्षीदार एका पार्टी वाईज एक आहे का दोन्ही पार्टींसाठी कॉमन आहे, तर कॉमन विटनेस फॉर ऑल म्हणजे दोघांच्याही वतीनं चालतील असे साक्षीदार तुम्ही यामध्ये जोडायचे. आणि पार्टी वाईज विटनेस म्हणलं तर वैयक्तिक विटनेस म्हणजे एक साक्षीदार भाडेकरूचा आणि एक साक्षीदार मालकाचा असं होतं. तर हे दोघांच्या वतीनं साक्षीदार आपण या ठिकाणी नेमणार आहोत. तर विटनेस जे आहेत ते साक्षीदारांचे या ठिकाणी फुल नेम टाकायचे, त्यानंतर त्यांचं वय काय आहे ते वय टाकायचे, या ठिकाणी जेंडर निवडायचंय, त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, त्यांचा पिनकोड टाकायचा आहे आधार कार्ड प्रमाणे, आणि त्यांच्या आधार कार्डवर जो पत्ता असेल तो पत्ता म्हणजे ऍड्रेस मध्ये या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने विटनेसचं फक्त या ठिकाणी आधार कार्ड चालू शकतं आणि सेव्ह बटनवर क्लिक करायचे. आता सेव्ह केल्याच्या नंतर सक्सेसफुली एक विटनेस म्हणजे एक साक्षीदार ऍड झालेला आहे. आता बघू शकता खाली तुम्ही या ठिकाणी ऍड झाला. आता दुसरा देखील विटनेस म्हणजे दुसरा साक्षीदार देखील आता या ठिकाणी आपण ऍड करून घेतो. तर अशा पद्धतीनं त्यांच्या आधार कार्ड प्रमाणे संपूर्ण नाव त्यांचं यामध्ये टाकायचं आपल्याला, आणि त्यांचं वय या ठिकाणी टाकायचंय, जे काही वय असेल ते, जेंडर निवडायचंय, त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, त्यानंतर पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे, आणि आधार कार्ड प्रमाणे ऍड्रेस या ठिकाणी त्यांचा टाकायचा आहे. थोडक्यात टाकला तरी चालू शकतं. अशा पद्धतीने मी संपूर्ण त्यांचा पत्ता या ठिकाणी टाकून घेतो. थोडक्यात ठळक गावाचं नाव वगैरे तुम्ही या ठिकाणी त्यांचं टाकू शकता. अशा खूप सोप्या पद्धतीनं उलट 1.9 या व्हर्जनवर जेव्हा आपण शहरी भागातलं रेंट एग्रीमेंट करतो सतत बाहेर पडत असतं, पण हे एकदा लॉग इन झाल्याच्या नंतर बाहेर पण पडत नाही. खूप सॉफ्ट आणि खूप चांगल्या पद्धतीनं हे ग्रामीण भागाचं रजिस्टर रेंट एग्रीमेंट करण्याचं व्हर्जन जे आहे ते आता डेव्हलप झालेलं आहे. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी या विटनेसचा ऍड्रेस या ठिकाणी टाकून घेतलेला आहे. टाकल्यानंतर आता आपल्याला सेव्ह करायचे. पिनकोड सहित टाकले आणि त्याच्यानंतर आता मी या ठिकाणी सेव्ह करतो. तर अशा पद्धतीने सेव्ह बटनवर क्लिक करतो मित्रांनो. आता डिटेल आपले सेव्ह होत आहेत. बघू शकता सक्सेसफुली आता आपले दोनही विटनेस या ठिकाणी सेव्ह झालेत. आता नेक्स्ट बटनवर क्लिक करतो. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ऑथेंटिकेट करायचे. या ठिकाणी आता अंगठे आपल्याला घ्यावे लागणार आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला ओनरचे घ्यायचे. तर ओनरचे या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितरित्या फोटो आणि सिग्नेचर आता सर्वांचेच आपल्याला या ठिकाणी घ्यायचे. तर ही प्रोसेस सोपी आहे. आपल्या सर्वांनी या पूर्वीच्या रेंट एग्रीमेंट मध्ये बघितलीच असेल की 1 to 1 तुम्हाला या ठिकाणी ओनरचे आणि टेनेंटचे आधी घेतल्याशिवाय तुम्ही विटनेसचे या ठिकाणी घेऊ शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने बघू शकता तुम्हाला मंत्रा किंवा 20 Pro सेक्युजनचा हे डिव्हाइस तुम्हाला सर्वप्रथम थंब घेण्यासाठी या ठिकाणी लागणार आहेत. पण जेव्हा आधारची KYC करायची त्यावेळी तुम्हाला मंत्रा L1 डिव्हाइस लागणार आहे. जुना मंत्रा किंवा सेक्युजनचा डिव्हाइस या ठिकाणी चालू शकणार नाही. तर तुम्ही या ठिकाणी एक एक करून त्यांची व्यवस्थितरित्या थंब कॅप्चर फोटो या गोष्टी आता या ठिकाणी करायच्यात. सर्वप्रथम ओनरचं तुम्ही करून घ्यायचे. ओनरचं घेतल्याच्या नंतर तुम्ही टेनंटचं घ्यायचंय आणि ओनर आणि टेनेंट आता बघू शकता आवाज आला असेल तुम्हाला. तर या ठिकाणी आता सतत डिव्हाइस लावणे आणि काढणे असं करावं लागतं, कारण आता KYC करण्यासाठी तुम्हाला आधार बेस वापरायला मंत्रा L1 डिव्हाइस या ठिकाणी आता वापरावा लागतो. बघू शकता मंत्रा 110 L1 डिव्हाइस. आता या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकून कॅप्चर वरती क्लिक करतो. आता ही आधार बेस KYC आहे. या ठिकाणी तुमचा आधार बेस KYC करताना तुम्हाला
सेक्युजनचा डिव्हाइस चालणार नाही, या ठिकाणी मंत्रा L1च डिव्हाइस तुम्हाला वापरावा लागणार आहे KYC करण्यासाठी. तर अशा पद्धतीने KYC व्हेरीफाय होते तुमची. पण सुरुवातीला जो फोटो घेतो तुम्ही आणि त्याच्यानंतर जो फिंगर कॅप्चर करायचा आहे त्या ठिकाणी तुमचा ओल्ड मंत्रा किंवा ओल्ड तुमचा सेक्युजनचा डिव्हाइस आहे तो चालू शकतो. अशा पद्धतीने फोटो घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ओके करून फोटो सेव्ह करायचा आहे. त्याच्यानंतर फिंगर कॅप्चर. आता बघू शकता या ठिकाणी जुना डिव्हाइस तुम्ही वापरू शकता, MFS 100 L0 किंवा L0चा सेक्युजन. कॅप्चरवरती क्लिक करायचे आणि अशा पद्धतीने अंगठा घेऊ शकता. पण जे KYC आहे त्या KYC साठी तुम्हाला मंत्रा L1 डिव्हाइसच लागणार आहे. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल की रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट करण्यासाठी 2 डिव्हाइस लागतात, मग ते ग्रामीणचा असो किंवा शहरीचा असो. त्याच्यामुळे रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट करायचं असेल तर तुम्हाला आता मंत्रा L1 हा डिव्हाइस घ्यावाच लागेल. त्याच्यावरच तुम्ही फक्त आधार व्हेरिफिकेशन KYC रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट मधली करू शकणार आहात. तर अशा पद्धतीने 1 to 1 मी करून सर्वांचे या ठिकाणी एज्युकेशन आणि ॲडमिशन करून घेतोय. म्हणजेच फिंगरप्रिंट कॅप्चर आणि आधार KYC स्टेप बाय स्टेप करून मी या ठिकाणी करून घेतोय. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही आधार KYC करता तेव्हा व्यवस्थित कॅप्चर जर तुमचा उमटला तर सक्सेसफुल होतं आणि तुमचे आधारचे डिटेल तुम्हाला आधारचा फोटो या ठिकाणी शो होत असतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला आधार KYC या रजिस्टर रेंट करायचे. बघू शकता व्हेरीफाय KYC वरती क्लिक करायचे. अशा पद्धतीने तुमची फिंगरप्रिंट फोटो कॅप्चर झालेले आहेत. आता विटनेसचे या ठिकाणी आता आपण करणार आहोत. म्हणजे जे दोघं साक्षीदार आहेत त्या साक्षीदारांची या ठिकाणी आपण फोटो घेतोय आणि फोटो घेतल्याच्या नंतर थंब कॅप्चर करून आधार KYC करणार आहोत यामध्ये. तर अशा पद्धतीने तुम्हाला काही जरी अडचण हे रेंट ॲग्रीमेंट करताना येत असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये जरूर आम्हाला सांगा. आम्ही निश्चितच तुमच्या येणाऱ्या अडचणीवर काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन आम्ही करण्याचा प्रयत्न करू तुम्हाला. म्हणून जास्तीत जास्त तुम्हाला येणाऱ्या अडचणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारल्या पाहिजे, तर आम्ही त्याला रिप्लाय देऊन निश्चित तुमची मदत करण्याचा प्रयत्न करूयात. तर अशा पद्धतीने तुम्ही दोघांचेही फोटो आणि थंब घेऊ शकता किंवा एकाच सर्व कंप्लीट करू शकता. पण या ठिकाणी KYC साठी वेगळा डिव्हाइस लावावा लागत असल्यामुळे प्रत्येक वेळी मी दोन्ही विटनेसचे अगोदर फोटो आणि फिंगरप्रिंट कॅप्चर करणार आहे आणि त्याच्यानंतर मग KYC करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी आता बघू शकता KYC करण्यासाठी गेलोय. आता या ठिकाणी तुम्ही मंत्राचा आयरिस डिव्हाइस किंवा मंत्राचा L1 डिव्हाइस वापरू शकता. त्यानंतर त्यांचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि कॅप्चर करून त्यांचा अंगठा घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी कॅप्चर केलंय आणि कॅप्चर केल्यानंतर लगेच त्यांचे आधारचे डिटेल आपल्या समोर शो होतील. म्हणजे त्यांची आधार KYC झाली असं समजायचं आहे. आपण संपूर्ण डिटेल अशा पद्धतीने समोर तुमच्या शो होतील. व्हेरीफाय KYC वरती क्लिक करायचे. तर बघू शकता आधार KYC झाल्याच्या नंतर ग्रीन टिक मार्क तुमच्या समोर दिसेल, म्हणजे त्यांची आधारची KYC झालेली आहे असं त्यातनं निष्पन्न होतं. आता त्यामध्ये आता फिंगरप्रिंट आपण राहिलेली आहे. फिंगर कॅप्चर या ठिकाणी करून घेतो परत. अशा पद्धतीने तुमचा अंगठा यात व्यवस्थित उमटला पाहिजे. नाही उमटला तर परत तुम्ही स्कॅन करून त्या ठिकाणी चांगला अंगठा उमटल अशा पद्धतीने हाताचे ठसे व्यवस्थित दिसतील अशा पद्धतीनेच त्यामध्ये फोटो सेव्ह करायचे. त्यानंतर बघू शकता तुम्ही प्रत्येक वेळी डिव्हाइस तुमच्याकडे जर हब असेल वेगवेगळं मल्टिपल डिव्हाइस तर ते वापरू शकता तुम्ही या ठिकाणी. अशा पद्धतीने संपूर्ण आपले KYC जे आहे आधार ऑथेंटिकेशन, फिंगर कॅप्चर आणि KYC आपली कंप्लीट झालेली आहे. आता या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकून घ्यायचा आहे
आधार कार्ड क्रमांक चुकला तरीही होत नाही, अचूक आधार क्रमांक टाकायचा आणि कॅप्चर करून घ्यायचे आपल्याला आधार ई-केवायसी साठी सर्वांचे. बघू शकता मित्रांनो, सक्सेसफुली झालेला आहे. डिटेल सेव्ह करतोय. अशा पद्धतीने संपूर्ण डिटेल आपले या ठिकाणी शो झालेले आहेत. आता काय करायचं आपल्याला, व्हेरीफाय ई-केवायसी यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता मित्रांनो, संपूर्ण झालेली आहे. आता आपल्याला नेक्स्ट बटन वरती क्लिक करायचे. नेक्स्ट वरती क्लिक करतो मी. मित्रांनो, थोडासा काही तांत्रिक बाबीमुळे आपला व्हिडिओ या ठिकाणी पेमेंट करतानाचा शूट झाला नाही, पण पेमेंटचा नाही झाला तरी लगेच DSC पेमेंट त्यालाच लागून असतं. फक्त 1 मिनिटाचा आपला या ठिकाणी काही तांत्रिक बाबीमुळे व्हिडिओ गेलेला आहे, तरी क्षमा असावी. DSC पेमेंट या ठिकाणी आपण करतोय. DSC पेमेंट या ठिकाणी आपण OTP आलेला आहे, OTP टाकून घेतो. रजिस्टर मोबाईलवर गेलेला OTP आणि 300 रुपयाचं जे DHC म्हणजे डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेसचं पेमेंट आहे ते वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी करू शकता. इंटरनेट बँकिंग आहे, क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, या वेगवेगळ्या माध्यमातून. तर सोपा पर्याय आपल्याला फोन पे, गुगल पे, UPIच्या माध्यमातून QR कोडने तुम्ही करू शकता. QR कोड ऑप्शनवरती क्लिक करायचंय. QR कोड तुमच्या समोर ओपन होईल. तुम्ही तुमच्या फोन पे, गुगल पेच्या माध्यमातून या QR कोडवरती पेमेंट करू शकता. पेमेंट केल्याच्या नंतर सक्सेसफुली तुमचं पेमेंट यामध्ये ऍड झालेलं आहे. बघू शकता, रजिस्ट्रेशन फीस, स्टॅम्प ड्युटी लागलेली आणि DSC पेमेंट तुमचं यामध्ये झालेलं आहे. फ्यू चलनवर क्लिक करून तुम्ही तुमचं DSCचं चलन किंवा ते चलन हे दोन्ही चलन तुम्ही व्ह्यू करून ओपन करून बघू शकता. त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. नेक्स्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर समोर काही अशा प्रकारचे डिटेल तुमच्या समोर येतील. पार्टी नेम तुम्हाला या ठिकाणी दिसेल भाडेकरूचं. तर आता आपल्याला टेनंट अँड टेनन्सी कॉन्ट्रॅक्ट डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसतील. आता आपल्याला काय करायचंय, त्या पार्टीचे डिटेल तुम्हाला या ठिकाणी सर्व भरायचे. तर त्या पार्टीचे सर्व ॲज इट इज परमनंट ॲड्रेस असेल तो आधारवर जो आहे तो, तर तुम्ही सेम ॲज करंट ॲड्रेसवर क्लिक करू शकता, किंवा जर काही वेगळा ॲड्रेस असेल त्यांचा तर तो वेगळा ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तर आता जे राहतात त्या ठिकाणचा ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. आता ज्या ठिकाणी ते रेंटनी राहायला आले त्या ठिकाणचा ॲड्रेस टाकायचा आहे आणि त्यांचं आधार कार्ड आता आपल्याला पोलीस व्हेरिफिकेशनचा फॉर्म भरण्यासाठी यामध्ये अपलोड करायचे. आता हे जे पार्टी डिटेल आपण भरतोय हे भरलेले डिटेल लोकल पोलीस स्टेशनला तपासासाठी जात असतात, की याने अशी नोंद होते की या ओनरकडे हे भाडेकरू इतक्या दिवसाच्या करारावर रेंटवरती राहत आहेत. म्हणून हे डिटेल आपल्याला त्या स्थानिक ठिकाणचे द्यायचे आणि पोलीस स्टेशन हे बरोबर निवडायचे. जी प्रॉपर्टी ज्या हद्दीमध्ये आहे ती हद्द कोणत्या पोलीस स्टेशन अंतर्गत येते ते पोलीस स्टेशन तुम्हाला यामध्ये निवडायचे. ते पोलीस स्टेशन निवडल्याच्या नंतर तुमचा सविस्तर जो पत्ता असेल त्यांच्या आधार कार्डवर असेल तो टाकायचा आहे, किंवा आता जिथं राहतात तो पत्ता टाकायचा आहे आणि अचूक पोलीस स्टेशन निवडून अपलोड ॲड्रेस प्रूफ यामध्ये त्यांचं आधार कार्ड आपल्याला अपलोड करायचे. कुठं, या ठिकाणी त्यांचं आधार कार्ड अपलोड करायचं आपल्याला. तर UID निवडलं या ठिकाणी ॲड्रेससाठी मी काय देतोय म्हणून, आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी त्यांचं आधार कार्ड अपलोड करणार आहोत. आधार कार्डची एक PDF त्यांच्या करून ठेवायची आणि ती PDF या ठिकाणी अपलोड करायची. वेबसाईटला प्रॉब्लेम येतो बहुतेक. तर खाली देखील आपण वरी सेव्ह केल्याच्या नंतर खाली देखील PDF या ठिकाणी आपल्या अपलोड होणार आहेत. जी वरती PDF तुम्ही अपलोड कराल, प्रिव्हियस ॲड्रेस यावर क्लिक केल्याच्या नंतर सेम बघू शकता आले या ठिकाणी. डाउनलोड मध्ये PDF केली आपण ट्रान्सफर, ती PDF या ठिकाणी अपलोड केली. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्यांच्या जे भाडेकरू आहेत त्यांचे आधार कार्डची PDF यामध्ये अपलोड करणं गरजेचं आहे. दोन्ही ॲड्रेस सेम असेल तर सेम ॲज परमनंट ॲड्रेस यावरती क्लिक करायचंय. जो वरती डिटेल भरले ते सर्व डिटेल तुमचे खाली या ठिकाणी येऊन जातील.
तर सेम करंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस असेल तर तो एकदा टाकून घ्यायचा परत या ठिकाणी. परत सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी भरायचे. ते निघून गेले साईटचा प्रॉब्लेम आल्यामुळे, पण डायरेक्ट लॉग आउट होत नाही. त्याच्यामुळं रिफ्रेश केल्याच्या नंतर सर्व डिटेल आपण पुन्हा या ठिकाणी आता भरू शकता. त्यांचे ज्या ठिकाणी राहत आहेत ते सध्या आता भाडेकरू, त्या भाडे कराराप्रमाणे ती डिटेल तुम्हाला यामध्ये भरायचे. या ठिकाणी UID ऑप्शन निवडून या ठिकाणी त्यांचं आधार कार्डची PDF मी अपलोड केली. अशा पद्धतीने फाईल नेम या ठिकाणी फाईलला